मित्रांनो, आपण बघू शकता की माझ्याकडे एक आर्मर्ड केबल आहे. आपण हिला अंडरग्राउंड केबल असेही म्हणतो. आता याला अंडरग्राउंड केबल का म्हणतात? कारण ही जमिनीमध्ये गाडून न्यायची केबल असते. तिच्या आतमध्ये बघू शकता आपण कसे लेयर्स असतात. हा सगळ्यात पहिले हा असतो कोर. आपण बघू शकता याच्यामध्ये 4 कोर आहेत. तर 4 पैकी हे 3 जे कोर दिसत आहेत, हे तिन्ही कोर आपले फुल साईज दिसत आहेत व हा जो चौथा कोर आहे हा हाफ साईज दिसतोय. म्हणून याला आपण 3.5 साईजची कोर केबल म्हणणार किंवा आपण याला 3.5 कोरची केबल म्हणणार. आपण बघू शकता RYB हे जे 3 कोर आहेत हे फुल साईज. ब्लॅक कलरचा जो कोर आहे तो कसा आहे? हाफ साईजचा आहे. म्हणून याला आपण 3.5 कोरची केबल म्हणतो. त्यानंतर हे जे इन्सुलेशन असतं याला आपण कोर इन्सुलेशन म्हणतो. त्यानंतर कोर इन्सुलेशनवरती हे पेपर इन्सुलेशन असतं. त्यानंतर पेपर इन्सुलेशनवरती हे आर्मरिंग असतं. आर्मरिंगचं इन्सुलेशन असतं. बघू शकता आर्मरिंग हे प्रोटेक्शनसाठी असतं, मेकॅनिकल प्रोटेक्शनसाठी आर्मरिंग असतं. हे GI कंडक्टरच्या तारा असतात. बघू शकता अशा तारा किंवा पट्ट्या असतात गोल गोल. त्यानंतर याच्यावरती शेवट फायनल एक PVCचं इन्सुलेशन असतं, याला आपण सर्विंग असे म्हणतो. अशा पद्धतीची ही आर्मर्ड केबल असते, याला आपण अंडरग्राउंड केबल असेही म्हणतो. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा.